नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। चला तर आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहूया। तर हे बघा, कार्ड मी बाजूला ठेवलेला आहे। तर हा ब्लाऊज पीस आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया। आणि हे अस्तर आहे, तर शोल्डर मी घेतलेले आहे 5.25 इंच, आपली 9.5ची घडी आहे, उंची घेतलेली आहे 14 इंच। तर हे बघा, मी 2.25 इंचचा मी गळा घेत आहे 2.25चा, आणि गळ्याची उंची मी हे बघा घेतलेली आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर खालच्या बाजूला मी 3.5 इंचवर एक टिक केलेली आहे, आणि याचा मी बॉक्स आखून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि आता आपण काय करायचं आहे, गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर हे बघा, असा पान आकाराचा आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेणार आहोत, आखून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे। आता कॅनव्हास घेतलेला आहे, ते मी घडी घालून डबल फोल्ड केलेला आहे। आणि हे बघा, मधोमध अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावर कॅनव्हास हे बघा अशा प्रकारे पलटी करायचं, आणि गळ्याचा आकार जो आपण पान आकाराचा दिलता तो असा आहे, असा आपण आखून घ्यायचा आहे कॅनव्हासवर। हे बघा अशा प्रकारे आहे, असा आपण आखून घेतलेला आहे आकार। तर आता हे बघा 1.5 इंचच्या हे बघा अंतराने आपण टिक करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे 1.5 इंचच्या आकाराने आपण टिक करून घ्यायचे, आणि आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे, आखून घ्यायचा आहे। आणि खालच्या बाजूला पण आपण आपल्या हे बघा अशा पद्धतीने आकार आखून घेतलेला आहे। आता जास्तीचे जे कॅनव्हास आहे ते आपण कट करून घ्यायचे, हे बघा। आणि दुसऱ्या बाजूला पण हे बघा आपण आहे असा कॅनव्हास पलटी करून आकार आखून घेणार आहोत। हे बघा, पान आकार जो आपण दिलता तो आपण हे बघा अशा प्रकारे आखून घेतलेला आहे। आता हे बघा, काठ घेतलेला आहे आपण, याचे 2 तुकडे करायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे। आणि हे बघा, खालच्या बाजूचा सरळ आणि वरच्या बाजू त्याच्यावर पलटी करून ठेवायचा आहे, उलटा बाजू। आणि याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आपण काठाला शिलाई घालून घ्यायची, जोडून घ्यायचा आहे काठ। तर हे बघा, नंतर तो काठ सरळ करून घ्यायचा आहे, आणि जे कॅनव्हास आहे त्याच्या हे बघा मधोमध ठेवून द्यायचा आहे। हे बघा बरोबर असं मध्यभागी आला पाहिजे। हे बघा, आणि आपण त्याला टाचणी लावून घ्यायची आहे। तुम्ही पाहिजे तर इस्त्री पण करून घेऊ शकता, कारण की आपलं कॅनव्हास चिकटलं जातं। हे बघा, आपण टाचण्या लावून घेतलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे आपण पिना लावून घेऊया। तुम्ही इस्त्री केली तरी पण चालेल, तर आपला कॅनव्हास बरोबर बसता। आता जो आपण आकार दिलेला होता त्याच्यावर हे बघा पान आकार जो आपण दिलता त्याच्या बरोबरीने हे बघा अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा बरोबर अशा पद्धतीने आपल्याला चारी बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि आपण आता पिना काढून घेणार आहोत। आणि हे बघा, बाहेरच्या बाजूने पण काटाला आपण अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे, दोन्ही पण बाजूला। हे बघा अशा पद्धतीने। आता जो आतला भाग होता पान आकाराचा तो आपण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे गळ्याचा, कारण की आपल्याला कमी पडले तिथं आपल्याला हे बघा हा काठ लावून घ्यायचा आहे आता कट करून। तर हे बघा, आपण दोन्ही काठ जोडलेले ते आपण वेगळे करून घेणार आहोत। हे बघा वेगळे करून घेतलेले आहेत दोन्ही। आणि हे बघा अशा पद्धतीने आपण आता हे काठ जोडून घेणार आहोत। आणि नंतर याला दाब शिलाई घालून घ्यायची आहे। आता दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे आपण काठ जोडून घेणार आहोत। हे बघा काठ जोडलेला आहे, नंतर आपण याला दाब शिलाई घालून घ्यायची आहे। आणि आता बाहेरच्या बाजूने आता कॅनव्हासवर आपण शिलाई घालून घेणार आहोत। आता हे बघा, राहिलेला जो भाग आहे काठाचा तो आपण कॅनव्हास बरोबर कट करून घ्यायचा आहे। आता आपण हे कट करून घेतलेलं आहे। आता ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, आणि त्याच्यावर हे बघा अस्तर घेतलेला आहे।
तर अस्तरचं दुसऱ्या बाजूला हे बघा आपण आकार उमटवून घेतलेला आहे, पलटी करून दाबून घेऊन तो आकार उमटलेला आहे तो आपण गडद करून घेतलेला आहे आखून, आणि त्याच्यावर आपण ब्लाऊजचा पीस ठेवायचा आहे आणि चारी बाजूने याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे बघा चारी बाजूने, आणि जास्तीचं कापड आपण अस्तर बरोबर कट करून घेतलेलं आहे. तर आतल्या बाजूला अस्तरवर हे बघा अशा प्रकारे जो आपण कॅनव्हासवर आकार ठेवून जो तयार केलेला भाग होता तो ठेवून द्यायचा आहे, आणि त्याला आपण पिना लावून घ्यायचेत. हे बघा व्यवस्थित अशा आपण याला पिना लावून घ्यायचेत, आणि आता याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा चारी बाजूने अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. आता आतल्या बाजूचा आकार तो आपण कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि हे बघा छोटे छोटे आपण कट देऊन घ्यायचे. आपण दिलेली शिलाई जी होती कॅनव्हास जोड आहे ती कट होऊ द्यायची नाही. आणि हे बघा बाहेरच्या बाजूला पलटी करायचे, आणि त्याला आता आपण शिलाई घालून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला आपण चारी बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपण पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आपली शिलाई देऊन झालेली आहे. तर आता बाहेरच्या पण बाजूला आपण हे बघा अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा दोन्ही बाजूला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपण लेस जोडून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण त्याला लेस जोडून घ्यायची आहे. आता लेसला आपण डबल शिलाई घालून घ्यायची आहे. आता दुसऱ्या पण बाजूला आपण अशाच प्रकारे लेस जोडून घ्यायची आहे. हे बघा आपण दुसऱ्या पण बाजूला लेस जोडून घेतलेली आहे. आता एक पट्टी घ्यायची, त्याला थोडीशी दुमड घालून शिलाई घालून घ्यायची, आणि ही पट्टी आपल्याला पाठीच्या खालच्या बाजूला जोडून घ्यायची आहे. हे बघा आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. आता कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. तर हा मी हे बघा सुंदर अशी डिझाईन